छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा परिसरामध्ये दोन उच्च शिक्षित विद्यार्थिनींची भर रस्त्यात छेड काढल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या पोलिसांवरती संशयितांनी दारूच्या बाटल्या फेकल्या, त्यामुळे परिस्थिती चिघळली। पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गोंधळ घातला, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झालेला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही सगळी घटना घडली आहे। बेगमपुरा परिसरामध्ये 2 उच्च शिक्षित विद्यार्थिनींची भर रस्त्यात छेड काढण्यात आली होती। या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या पोलिसांवरती संशयितांनी दारूच्या बाटल्या फेकल्या, त्यामुळे ही स्थिती आणखीनच चिघळली। दरम्यान या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी 4 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे। मात्र ही कारवाई झाल्यानंतर संशयितांच्या नातेवाईकांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात अक्षरशः गोंधळ घातला। घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झालाय। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दंगल नियंत्रण पथक हे तैनात करण्यात आलंय। संशयितांचे फोटो सुद्धा हाती लागलेले आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात। मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत। मोहसिन, नेमका काय प्रकार घडलाय संभाजीनगरमध्ये? नक्कीच शहरातील हनुमान टेकडी परिसरातील ही सगळी घटना आहे। हनुमान टेकडी परिसरात अनेक लोक रात्री फिरण्यासाठी जातात आणि त्याच भागात 2 तरुणी या त्या भागात गेल्या होत्या आणि त्यावेळी तिथे दारू पिणाऱ्या एका टोळक्याने त्या मुलीची छेड काढली आणि तिच्या सोबत असलेल्या मित्राने जेव्हा याबाबत जाब विचारला तर त्याच्या डोक्यात बिअरची बॉटल फोडून मारहाण करण्यात आली। या सगळ्यानंतर मोठा जमाव देखील पोलीस ठाण्यावर जमला होता। तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी तात्काळ या 4ही आरोपींना अटक केलेली आहे। धक्कादायक म्हणजे या आरोपीच्या बाजूने आलेल्या लोकांनी त्या पोलीस स्टेशनमध्ये एका महिला कॉन्स्टेबलची कॉलर देखील पकडल्याची माहिती समोर येते आणि यानंतर पोलिसांनी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल केलेले आहे। सोबतच रात्रभर दंगा काबू पथक देखील तैनात करण्यात आला होता आणि बेगमपुरा पोलिसांकडून या परिसरात रात्रभर गस्त देखील करण्यात आली आणि या सगळ्या प्रकरणात आता टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। निश्चित। मोहसिन, धन्यवाद माहितीसाठी।